पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। राहुरी तालुक्याच्या दक्षिण भागात बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। खंडाबे सडे परिसरात गारपीटचा मोठा फटका बसला असून कांदा, गहू आदी पिकं भुईसपाट झालेत, तर वांबोरी परिसरात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले। काही वेळातच विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली। खंडाबे व सडे भागात गारांचा मारा झाल्याने उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं। कांदा पिकांवर टाकलेले आच्छादन उडून गेलं असून काढणीस आलेला कांदा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। गहू पिकंही आडवी पडून भुईसपाट झाल्यात। वांबोरी परिसरात जोरदार अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचलं असून काढणीच्या टप्प्यात असलेल्या पिकांवर परिणाम झाला। काही भागात गारांचा पाऊसही झाल्याने फळबागा व भाजीपाला पिकांना फटका बसला। या अचानक झालेल्या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली। अनेक ठिकाणी शेतकरी पिके वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसून आले, मात्र गारपिटीच्या तीव्रतेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान टाळणं शक्य झालं नाही। हातातोंडाशी आलेली पिकं या अवकाळी पावसामुळे नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे। आधीच वाढती महागाई, मजूर टंचाई आणि उत्पादन खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला। दरम्यान प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। तसेच हवामान खात्याने पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।